पत्रकारिता संपली तर समाज संपेल. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर हेमंत देसाई. पत्रकारिता आणि साहित्य यांचा अतूट संबंध असून पत्रकारांनी प्रचंड वाचन करून मोजके आणि सकस लिखाण करावे. चुकीवर प्रहार करावा, चांगल्या कामाचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, समाजही संपेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर हेमंत देसाई यांनी केलं आहे. अखिल मराठी पत्रकार संस्था महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आयोजित PCMC टॉप 10 पुरस्कार 2026 वितरण सोहळा गुरुवारी खराळवाडी पिंपरी येथे पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 10 मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आणि या कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, संस्थापक बापूसाहेब गोरे, अध्यक्ष सायली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर देसाई यांनी आपल्या भाषणात सध्याच्या पत्रकारितेवर भाष्य करताना सांगितले की आज मीडियाला कॉर्पोरेट आणि राजकीय दबाव मीडियावर वाढलेला आहे. त्यामुळे पत्रकारांना निर्भीडपणे लिहिणे कठीण झालं आहे. जनतेशी संबंधित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अनेकदा अनावश्यक मुद्द्यांना प्रसिद्धी दिली जाते आणि ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलंय. महापौर रवी लांडगे यांनी म्हटलं आहे की पत्रकारांनी प्रशासनातील चुका निडरपणे निदर्शनास आणून द्याव्यात, तसेच चांगल्या कामाचे कौतुक करावे. उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी साहित्य आणि संस्कृती टिकली तरच समाज टिकेल असे सांगितले. तर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार संघाने निवडलेले पुरस्कारार्थी हेबा वाटावा असे असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील अविनाश चिलेकर, शासकीय अधिकारी मकरंद निकम, कामगार नेते शशिकांत बबन चिंचोर्डे, शैक्षणिक क्षेत्रातील प्रशांत पाटील, आर्किटेक्ट दीपक पाटील, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर राजेंद्र फिरके, सामाजिक क्षेत्रातील हनुमंत माळी, रमेश वाघेरे, छायाचित्रकार रमेश नातू आणि क्रीडा क्षेत्रातील मनीषा राठोड यांनी PCMC टॉप 10 पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.